शेतकरी हे आसमानी आणि सुलतानी संकटात अडकलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर घेऊन बिनधास्त फिरावं। खरं तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हे उद्गार काढले। मात्र आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलं गेलंय एवढं मात्र नक्की। का हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरू नये असा काही कायदा आहे का? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरण्याचं नवं स्वप्न दाखवलंय। शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद आता शेतकरी आणि हेलिकॉप्टर पर्यंत येऊन ठेपलाय। शेतकऱ्यांचा मुलगा अशी ओळख सांगणारे मुख्यमंत्री अधूनमधून सातारा जिल्ह्यात त्यांच्या दरे या गावामध्ये जाऊन शेती करतात। मुख्यमंत्री शेतीत रमतानाची आणि काम करतानाची दृश्य सुद्धा माध्यमांमध्ये पाहायला मिळतात। या प्रवासासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरचा वापर करतात। त्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून सातत्यानं शिंदेंवर टीका करण्यात येते। जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जरूर जातील, कारण ते 7-7 दिवस झोपत नाहीत असं कोणतरी म्हटलं। हे 7 दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात। आराम करायला त्यांच्या शेतात ते हेलिकॉप्टरने जातात। तर तेच हेलिकॉप्टर घेऊन या दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी शेतामध्ये यावं आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी। तुम्ही पण त्यांना पाहिलं बरोबर आहे? कधीपासून शेती करायला लागले हो? बंगला कधी झाला? दुसरा बंगला कधी बनतोय? पण मूळ गोष्ट मला सांगा, त्यांचं जे गाव म्हणून ते सांगतात त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या 5 वर्षात जागा किती पटीने वाढलेली आहे। आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेहमी की नक्की कुठचं पीक असं हे घटनाबाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये, जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही आहे। रस्ता नाही असून शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे, पण बरोबर इथून 2 हेलिकॉप्टर जातात। 2-2 हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये। हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले। म्हणजे तुम्ही विचार करा, जे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल, पण 2 हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात। आणि हे शेती पण अशा दिवशी करतात बरोबर अमावास्येला करतात, पौर्णिमेला करतात। काय शेत असेल, कसलं शेत असेल यांचं? मडवीसाहेब काय लावत असेल, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी अनेकदा हा विचार केलेला। आता आपले केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरांवर लावली तर 300 युनिट पर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळेल। खूप लोक सोलार काहीतरी करत असतात, सोलार पॅनल लावतात, दिवसा शेती करतात, सोलार शेती करत असतील। ही लुनार शेती नक्की कुठची असते? रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पिकवतात ते, की अशी भरभराटी होते? मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेतीवरच प्रश्न उपस्थित केले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले। हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा हेलिकॉप्टरमधून शेती केलेली बरी असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। इतकंच नाही तर हेलिकॉप्टरमधून शेतकऱ्यांनी फिरू नये असा काही कायदा आहे का असा सवाल करतानाच त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा हेलिकॉप्टर विकत घेण्याचा सल्ला देऊन टाकलाय। कोणाला टीका करायची त्यांनी करू दे। आता ते हेलिकॉप्टरमध्ये फोटोग्राफी करण्यापेक्षा तर शेती जाऊन केलेली चांगलीच ना। किंवा आपण चालत जाऊ का गाडीने? आता गाडीने जायला पण 6 तास लागतील, त्या 1 तासात जातो, 5 तास माझे वाचतात। का हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरू नये असा काही कायदा आहे का? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। आमच्या भिवंडीमध्ये एक दुधाचा शेतकरी आहे, दूधवाला, आणि ते शेती आहे, त्यांनी हेलिकॉप्टर घेतले। मी तर सरकारी हेलिकॉप्टरमध्ये फिरतो आणि आमच्या शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये का? फिरावं बिंदास, आणि कोणाची काय बंदी आहे? ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुरू असलेलं राजकारण शेती, शेतकरी आणि हेलिकॉप्टर पर्यंत आल्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटनांमधून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। राज्यात सध्या शेतकरी बिकट अवस्थेत आहेत। कापूस, सोयाबीनसह पिकांना नसणारा भाव, निर्यात बंदी सारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला परवडणार कसा हा सवाल उपस्थित होतोय। आधी पिकांना योग्य भाव द्या, मग हेलिकॉप्टरमधून फिरायचं की नाही ते ठरवू असं शेतकरी नेते सांगतात। सोयाबीनला चांगला भाव दिला पाहिजे,
कापसाला चांगला भाव दिला पाहिजे, पीक विमा दिला पाहिजे, नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजे, दुष्काळाची मदत ताबडतोब दिली पाहिजे, तर हे शक्य होईल ना. एका बाजूला शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, आणि कसं शेतकरी हेलिकॉप्टरनं फिरेल? कारखान्याला ज्या ज्या सुविधा तुम्ही देता, कारखानदारीला, उद्योगाला, त्या सुविधा तुम्ही शेतकऱ्यांना द्या, बरोबर शेतकरी हेलिकॉप्टरनं फिरेल. तुम्ही जर चांगला सोयाबीन कापसाला भाव जर आम्हाला दिला तर आम्ही हेलिकॉप्टरनं फिरू, विमानानं फिरू, आम्ही कुठं राहायचं आम्ही ठरवू. पण एका बाजूला जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधायची डोक्याला, असं चालणार नाही. काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. अतिशय बिकट परिस्थिती आहे. विनाकारण काहीतरी गोष्टी करायच्या आणि शेतकऱ्यांना फार मोठं आहे असं दाखवायचं, असे खोटी संकल्पना ह्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. शेतकरी हा हेलिकॉप्टरनी फिरू शकत नाही, सर्व जगाला माहीत आहे, आणि ही बातमी खोटी आहे. आमची पोट भागवणे हीच मोठी गोष्ट आहे. मुलाला शिकवणे, एखादी लागलीच तर 2 व्हीलर 4 व्हीलर घेणे कसं तरी जुनी, याच्यावर आमचा हे आहे. हेलिकॉप्टर गिफ्ट हे खोटी आशा आहे. शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय चालू आहे आणि 7,000 रुपये भावाने मिळत नाही. आता वर्धेचे जे आपले एक शेतकरी आहे बाजूला, त्यांना मागे कारण नसताना त्यांना त्यांचा कापसाला आग लावावी लागली. ते शेतकरी आपल्या बाजूलाच आहे उभे, आणि जर त्या शेतकऱ्याचा काही दोष नव्हता, अशी यंत्रणा आहे, तर शेतकऱ्यांच्या बाजारभावाला कुठेच भाव मिळत नाही आहे. राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करतायत. अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्य स्थिती, पिकांना मिळणारा कमी दर, या सगळ्यात राज्यातला शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडे दिल्लीच्या दरवाजावर किमान हमी भावासाठी उत्तरेतले शेतकरी ठाण मांडून बसलेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला हा सल्ला वास्तवात आणायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मनसेच्या स्थापनेनंतर जीन्स टी शर्ट घालून ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न राज ठाकरेंनी मांडलं होतं. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट सुद्धा तयार केली होती. एक हाती सत्ता मिळाली नसल्यानं त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी त्यांचे मित्र एकनाथ शिंदे मात्र सत्तेत आहेत. शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर घेण्याची पूरक स्थिती राज्यात मुख्यमंत्र्यांनी निर्माण करावी आणि ट्रॅक्टरपेक्षाही राज्यातील शेतकऱ्यांचा प्रवास हेलिकॉप्टरनं व्हावा, हीच सदिच्छा. हे स्वप्न वास्तवात आलं तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं रामराज्य येईल असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.